धनंजय बळवाई, महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल, तालुका प्रतिनिधी तुमसर। इथून आता रहदारी सुरू आहे आणि ही रहदारी थांबत नाही आहे, पण इथे अदानीच्या राखेचे ट्रक पुष्कळ जात आहे की राख अशी रस्त्याने सांडलेली आहे। काय सांगाल हो, याच्यामुळे काय त्रास होत आहे आपल्याला? याच्यामुळे आता हल्ली पाहत असता की ह्या जवळपास आता इथून मी 2-3दा ह्या भागातून निघालेला आहो आणि आता घराकडे परतीला जात असताना हा प्रकरण मी जो बघून राहिलेला आहे, ह्या प्रकरणामध्ये विशेष करून प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कारण की हा जो प्रदूषण आणि हे जे धूळ प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर जाऊन एकदम जसं बादल असतात, ते धुके असतात आणि येणाऱ्या रहदारीवर जो समोरचा व्यक्ती दिसत नाही, अशा पद्धतीचं वातावरण आता ह्या बसस्टॉप एरिया, नवीन बसस्टॉप एरिया ते पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे भंडारा रोड मार्गावर हा झालेला आहे। आणि याला आता काळाची गरज घेऊन आता हा जो माझ्या निर्देशनात आलं, हे मी लगेच आता प्रशासनाला सांगून याच्यावर जो तोडगा निघेल तो काढण्याचा प्रयत्न करणार। पण याच्याने कोणती हानी होऊ शकते? आणि याच्यामध्ये ही राख कशाची आहे? अदानीची आहे? ही राख जी आहे ही अदानीतून आलेली दिसत आहे आणि ह्या राखेमुळे जो आहे नाकातोंडात आणि पूर्ण शरीरावर याचा परिणाम आहे आणि याला जो खोकला वगैरे आणि जो काही आहे तो ह्या माध्यमातून आरोग्याला धोका आहे राखेमुळे। मी धनंजय बळवाई, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल, तुमसर।